मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आपल्यासोबत आहे. वैभवी, 9 तारखेला 3 महिने होतील हे सगळा प्रकार घडल्यानंतर काळाच्या ओघात कुठेतरी दुःख हलकं होत असताना 3 मार्चला रात्री तुझ्या वडिलांची हत्या केल्याचे फोटो बाहेर आले. अतिशय क्रूर फोटो होते ते. समाजमन हळहळलं. महाराष्ट्रात सुद्धा जे आहे ते यात अस्वस्थता निर्माण झाली. ते तू फोटो बघितलेत का? आणि ते फोटो बघितल्यानंतर काय भावना आल्यात मनात? हे दुःख कधीच न संपल्यासारखं आहे. आज 3 महिने होत जरी असले ना तरी म्हणजे ते आमच्या कुटुंबातले असं प्रमुख व्यक्ती होते की ते आमच्या मनातून कधीच जाणार नाही आहेत. आमच्या मनातून नाही तर आज ते या गावकऱ्यांच्या सुद्धा मनातून देखील जात नाही आहे की हे घडलेच कशामुळे. आणि जे फोटो आज प्रसार माध्यमांनी समोर आणलेले आहेत त्याच्यामध्ये तर कुटुंब म्हणजे आमची जी क्षमता होती, लढण्याची ताकद होती, ती सगळी संपून जाते. आमची सहनशीलता संपते. आणि जे दुःख होतं ते त्या दिवशी बी झालेल्या घटने दिवशीपासून आजपर्यंत आणि ते पुढे देखील तेवढंच राहील की माझे वडील आज आमच्यात नाही आहेत. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणला ते फोटो बघून आज पूर्ण महाराष्ट्रसुद्धा हळहळ करतोय. तर म्हणजे तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल, आपल्याला एवढं वाटतं तर त्या कुटुंबाला काय वाटत असेल. खरंच आमची म्हणजे आता आम्ही दुःख व्यक्त म्हणजे करू देखील शकत नाही आहेत, कारण की माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. पण हे दुःख कुठेतरी सारून आमची एक भावना आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आपण बघतोय ज्या पद्धतीनं आता 3 महिने पूर्ण होतील, अनेक आरोपींना जे आहे ते मकोका लावण्यात आला आहे. मात्र अजूनही जे आहे ते काही आरोपी यातून सुटलेत. हे सगळं कोण घडून आणतंय, काय वाटतं? कोण घडून आणते ते आमच्या पुढे सुद्धा आज प्रश्न आहे, कारण की हेच कळत नाही आहे. आज एक आरोपी फरार आहे आणि जे फोटो आहेत त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची इतकी अमानुष पद्धतीने तुम्ही मारहाण करून देखील जे अमानुष कृत्य तुम्ही त्यांच्यासोबत घडून आणलं, ते त्यांचं मृतदेह तुमच्या समोर असताना देखील तुम्ही हसताय, धिंगाणा घालताय, त्यांच्यासोबत फोटो काढताय. म्हणजे हे आम्हाला याचं किती दुःख आहे. त्यांना इतकं दुःख का झालं नाही आहे की हे इतकं आणि जे शब्द आहेत की मला माझ्या गावासाठी आणि मुलामुलीसाठी जगू द्या, हे ऐकलं ना म्हणजे अश्रूला अनावर होत नाही आहेत. आणि मला हा प्रश्न पडला आहे की ते एक वडील होते, त्यांनी आपल्या मुलांचा विचार केला शेवटी, तर त्यांना त्यांची मुलं का आठवले नसतील. आज ते घरी येत नसते तर आम्ही त्यांची रात्रीपर्यंत वाट बघतो त्यांची की ते येत नाही आहेत. आज आम्ही वाट कुणाची बघायची, ते कधी येणार आहेत आमच्या पुढे प्रश्न आहे. पण नंतर कळतं की ते आज येऊ शकत नाही आहेत. आणि हा खरंच प्रश्न आहे आमच्या पुढे की जी घटना झाली आहे ही खंडणीमुळे झाली आहे आणि ते लोक इतका अमानुषपणे ते कृत्य करतायत. तर याच्या मागे त्यांचा कोणाचा हात आहे याच्या मागे? आणि जी खंडणी जातीये ती नेमकं कोणासाठी जातीये, ती कोणापाशी जातीये? आणि हे जे करण्यासाठी जे लोक आलते त्यांना कोणी पाठवलं होतं? वैभवी, खरं तर काय बोलावं हेच आता सुचत नाही. फोटो बघून तुझी अवस्था पुन्हा महाराष्ट्राला सुन्न करणारी आहे. आता तू 12वीचे पेपर दिलेत. अजून हे जे राज्यात मोर्चे सुरू आहेत. 9 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आणि बीडचे पालकमंत्री असलेल्या बारामतीत मोर्चा होणार आहे. त्या मोर्चात तू सहभागी होणार आहेस का? काय आव्हान असणार आहे? मोर्चात मी आणि आमचे कुटुंब चाचासुद्धा आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत, कारण की इथून मागचे जे मोर्चे झाले ते माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी होते. आणि जो 9 तारखेला बारामतीमध्ये मोर्चा होतोय ते देखील यासाठीच होतोय की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशी लवकरात लवकर झाली पाहिजे. त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की आम्ही येत आहोत त्या मोर्चामध्ये, तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हा. बीडच्या मोर्चातून अजितदादांना काय विनंती असणार आहे? विनंती तर सर्वांना आम्ही झालेल्या घटनेच्या दिवशीपासून आणि आज देखील आम्ही एकच भूमिका आहे आमची की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. आणि आज आमच्या पुढे कोणी जरी आलं ना त्यांना आमच्याकडून एकच विनंती असेल की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. आणि जे हे अमानुष कृत्य ज्या लोकांनी केले किंवा त्यांना कोणाचा वरद हसते किंवा त्यांनी कोणाला घेऊन माझ्या वडिलांची हत्या केली, त्यांना सुद्धा यामध्ये सर्वांना 6 आरोपी करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आपण बघतोय अनेक मोर्चे राज्यात निघाले. न्यायाचा लढा अजूनही सुरू आहे आणि आता हा मोर्चा बारामतीत होतोय. अजूनही जे ते समाजात लोकांमध्ये आक्रोश पाहायला मिळतोय.
खरं तर आमचा सुद्धा आक्रोश आज वाढतोय. आमची जी सहनशीलता आहे ती कुठेतरी खंडावत जाते. पण एक आमच्या पुढे माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा हे उचललेलं पाऊल आहे, ते आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि जे ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत ते म्हणजे एक समाज, त्यांच्या ज्या भावना आहेत आणि त्यांच्यातून निघणारा जो आक्रोश आहे, त्याच्यामुळे जे ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. म्हणजे माझी सरकारला विनंती आहे की समाज इतकं तुम्हाला सांगतोय, आम्ही सर्वजण सांगतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या, तरीसुद्धा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही का लवकरात लवकर कोणतं पाऊल उचलत नाही आहे? तुम्ही कोणतं तरी पाऊल उचलून लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. निश्चित आपण बघतोय ही होती वैभवी. ज्या पद्धतीने 3 मार्चला वैभवीच्या वडिलाचे अर्थात संतोष देशमुख यांचे फोटो माध्यमाच्या माध्यमातून बाहेर आले. त्यानंतर वैभवनं आज पहिल्यांदाच जे आहे ते माध्यमासोबत आपल्यासोबत संवाद साधला आहे आणि हे सगळं बोलताना त्याच्या डोळ्यातील अश्रू, त्याचं दुःख सांगत होते. आणि 9 तारखेला बारामतीत अर्थात अजित पवार यांच्या मतदारसंघात आक्रोश मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चातही वैभवी सहभागी होणार आहे आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून अजित पवार यांना आणि सगळ्यांना ते आवाहन करणार आहे की उर्वरित आरोपींनाही लवकर पकडा, सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या. मात्र हे सगळं सांगत असताना वडिलाचे फोटो बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यातील अश्रू समाजमन सुन्न करणारे होते. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.